नमस्कार, मी महारुद्र तिकुंडे, माहिती अधिकार कार्यकर्ता. आज वन विभाग सातारा या कार्यालयात मी आलेलो आहे. या ठिकाणी जे सातपुते साहेब आहेत ते या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत. त्यांना फोनवरनं चर्चा केली असता ते बाहेर कुठं सर्वेला वगैरे गेलेले दिसून येत आहे आणि त्यांना फोनवरनं विचारणा केली की आपण कधी भेटू शकता. तर त्यांनी सांगितले की मला आता सध्या वेळ नाही आहे, तुम्ही सोमवारनंतर या. म्हणजे आज आहे मंगळवार आणि सोमवार यामध्ये जवळजवळ 7 दिवसाचं अंतर आहे. मग हे जबाबदार अधिकारी पब्लिकसाठी किंवा पब्लिक सर्वंटसाठी कधी भेटू शकतात हे मात्र या ठिकाणी कोणताही प्रथमदर्शनी बोर्ड लावलेला नाही. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की मी ह्या कार्यालयामध्ये आलो असता या ठिकाणी मागं प्रथमदर्शनी दिसायचं की लाच देणे हा गुन्हा आहे. हा यांचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महाराष्ट्र शासन यांचा बोर्ड लावलेला आहे प्रथमदर्शनी. ही आनंदाची बाब आहे. परंतु या कार्यालयामध्ये आला असता पब्लिकची कामं देवाणघेवाणीशी होत नाहीत यावरून दिसून येत आहे. या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी यांनी बांधकाम परवानगी संदर्भात काही एनओशा कार्यालयाकडून मागणी केली आहेत. या एनओशा कित्येक दिवस कित्येक महिने प्रलंबित असतात आणि या ठिकाणी या कार्यालयाकडून ती कामं होताना दिसून येत नाही. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी त्यांचे आर्थिक तडजोडीचे लागेबंदे असल्याचे दिसून येत आहे. आणि संबंधित अधिकाऱ्याला फोनवरनं विचारणा केली की साहेब अशी एनओसी आहे, ती तुमच्या ऑनलाईनला आहे, तेवढी तयार करून द्या. याच्यामध्ये एनओसी देणं म्हणजे कुठलं काय मोठं काम नाही आहे. तरीही संबंधित अधिकाऱ्याने त्याला प्रतिसाद दिलेला नाही आहे आणि त्यामध्ये त्यांची चिरीमिरी अपेक्षित आहे असं त्यांच्या फोनवरून बोलण्यावर लक्षात आलेलं आहे. त्यामुळं लाचलुचपत विभागानं नुसते प्रथमदर्शनी बोर्ड लावण्यापेक्षा संबंधित अधिकारी आणि कार्यालयावर असे प्रलंबित कामं का ठेवली याबाबत सुद्धा कार्यवाही करणं अपेक्षित आहे. आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आढावा मीटिंगमध्ये या बाबतीत खातरजमा करणं गरजेचं आहे की तुमच्याकडे कोणकोणती आणि किती प्रकरणं प्रलंबित काय कारणासह हे सुद्धा आढावा घेणं गरजेचं आहे. त्यामुळं मी लाचलुचपत विभाग सातारा आणि माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना विनंती करतो की संबंधित कार्यालयाची योग्य ती चौकशी आणि प्रलंबित कामाची चौकशी व्हावी ही विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र.